सगळ्यात पहिल्यांदा बघूया राज्यघटना. राज्यघटना आपण 2019 ते 2025 पर्यंत ग्रुप बी आणि सी मध्ये कुठल्या लेवलचे प्रश्न विचारलेत, कसे विचारलेत, काय प्रश्न रिपीट आहेत का किंवा कन्सेप्ट रिपीट आहेत का, हे आपल्याला ह्याच्यातून दिसून येईल. तर आपण डिटेलमध्ये त्याचं अनालिसिस करूया. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचा टॉपिक राज्यघटना निर्मिती आणि त्याचे स्रोत. ठीक आहे. तर हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता इथंच आपल्याला 3 प्रश्न दिसतात. 2019च्या पुढं 3 प्रश्न ह्या टॉपिक मधून विचारले गेलेत. तर कोणकोणते आहेत? तर सगळ्यात पहिल्यांदा इकडे काय विचारलंय की भारतीय संविधानातील बाब. ठीक आहे. भारतीय संविधानातील बाबी आणि आपण कुठून घेतलेत हे इथं विचारलंय. तर आता सगळ्यात पहिल्यांदा काय विचारलंय बघा, राज्य धोरणाचे निर्देशक तत्व, ह्यालाच आपण काय म्हणतो, डीपीएसपी. ठीक आहे. ह्याला काय म्हणतो आपण, डीपीएसपी. आता हे आपल्याला माहित पाहिजे, डीपीएसपी आपण कुठून घेतलंय, तर हे आपण घेतलंय आयर्लंड कडून. कुठून घेतलंय, आयर्लंड. ह्यालाच आपण काय म्हणतो, डीपीएसपी. तसंच मूलभूत हक्क म्हणजे काय म्हणायचं, ह्युमन राईट्स आपण कुठून घेतलेत, अमेरिकेकडून घेतलंय. तसंच समवर्ती यादी. आता ह्याच्यापैकी समवर्ती यादी आपण कुठून घेतलंय, ऑस्ट्रेलिया कुठं आहे, तर अख्ख्या जगाच्या खालच्या बाजूला आहे. बरोबर. तर खालच्या जगाचं म्हणजे त्यासाठी जग सगळं समान आहे, म्हणून समवर्त असं आपण लक्षात ठेवू शकतो. समवर्त. परत दुसरं, भारत हा मोठ्या राज्यांचा संघ म्हणून संघराज्याचे अधिकार. ठीक आहे. संघराज्य. आता संघराज्य हे आपण घेतलं कॅनडा पासून. ठीक आहे. कॅनडा पासून आपण. तर सगळ्यात पहिलं बघा, डीपीएसपी आयर्लंड. म्हणजे अ ला 3 असलेले दोनच ऑप्शन आहेत. मग हा एक गेला, हा एक कट झाला. इलिमिनेशन पद्धत वापरायची. ठीक आहे. दुसरं, मूलभूत हक्क युएसए कडनं. ब ला 5 आहे, ब ला 5 आहे. इथून आपण काढू शकत नाही. समवर्ती यादी आपण ऑस्ट्रेलियाचं बघितलं. क ला 1 आणि इथं 1. ऑप्शन नंबर 4 आपल्याला निघलेला आहे. आता पुढचं, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेले नाही, ब्रिटिश कडून घेतलेलं नाहीये. ब्रिटिश कडून घेतले आहे असं विचारलं नाही, काय घेतलेलं नाहीये. तर आपण बघूया, संसदीय स्वरूप. आता सरकारचे संसदीय स्वरूप, ज्या अर्थे आपल्यावर त्यांनी रूल केलं त्या अर्थे संसद जे काय आहे, लोकसभा राज्यसभा, हे आपण त्यांच्याकडूनच घेतले. ठीक आहे. परत मंत्रिमंडळ स्वरूप साहजिकच त्यांच्याकडून, संसदीय मध्ये मंत्रिमंडळ पण आलं. कायद्याचे राज्य साहजिकच त्यांनी आपल्यावर राज्य केलं. कायदे बनवण्याची पद्धत किंवा कायद्याचे राज्य आहे ना, ते आपण त्यांच्याकडून घेतलंय. समवर्त सूची आपण आता पण बघितलं, समवर्त सूची आपण कोणाकडून घेतलंय, ऑस्ट्रेलिया जगाच्या सगळ्यात खालच्या कोपऱ्यात आहे. त्याच्यासाठी जग हे सगळं समान आहे. समान म्हणजे काय, समवर्त. आला पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे, 2020 ला विचारले. संविधान सभेच्या 288 सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या. आता बघा, पहिल्यांदा सदस्य संख्या ही तर चुकली, ज्यांनी अभ्यास केला त्यांना माहित आहे. आता दुसरं बघा, 26 जानेवारी 1950 ला स्वाक्षऱ्या करायचा काय संबंध, कारण घटनेचा अंमल तिथून चालू झालाय. मग अंमल झाला तर सह्याचा विषय येतोय का, नाही. तर ह्या सह्या वगैरे झाल्या, त्या घटना आपण कधी स्वीकारली, तर 26 नोव्हेंबर 1949 ला. मग तुम्ही म्हणसाल की 26 नोव्हेंबर 1949 ला आपण घटना स्वीकारली, मग अंमल त्याचा 26 जानेवारी 1950 ला पासून का सुरू केला, 1 महिना 2 महिने का लेट केलं. त्याचं कारण होतं 1930 साली 26 जानेवारीची एक आठवण होती, ती म्हणजे त्यावेळेला भारत स्वतंत्र झाला अशी घोषणा केली होती रावी नदीच्या काठी. कुणी, पंडित जवाहरलाल नेहरूंनी. ठीक आहे. स्वराज्याचा पहिला ठराव मांडला गेला तो किती, 1930 साली, म्हणून त्याची आठवण राहावी म्हणून ही तारीख निवडली गेली. त्याच्यामुळे सहीचा इथं काय मुद्दा येतो का, तर बिलकुल येणार नाही. आलं लक्षात. आणि इथं जी सदस्य संख्या आहे ती 284 पाहिजे होती. ठीक आहे. इथं 2 चुका त्यांनी मुद्दाम केल्या. एक जरी माहीत नसेल तरी दुसरी माहीत पाहिजे. ओके. त्याच्यामुळं कोणती योग्य विचारलं, पहिलं तर चूक आहे. दुसरं, कायद्याने घालून दिलेली पद्धत, हे तत्व अमेरिकेच्या राज्यघटनेतून स्वीकारले गेले. कायद्याने घालून दिलेली पद्धत ही अमेरिकेकडून स्वीकारली गेली, तर ही चूक आहे. ओके, ही चूक आहे. दुसरं, ही आय थिंक जपानकडून घेतलंय आपण, की कायद्याने घालून दिलेली, कायद्याने प्रस्थापित पद्धत ही जपानकडून घेतलंय.
संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक ही ब्रिटिश राज्यघटनेतून नाही घेतली. ठीक आहे. परत वरीलपैकी एकही नाही, उत्तर वरीलपैकी एक पाहिजे. तर हे आपण जरा डिटेलमध्ये बघूया. ओके. इंग्लंड. आता इंग्लंडमधून आपण काय घेतलं, बरोबर. आता इंग्लंडच्या खाली युके लिहिलंय. आता बऱ्याच जणांना माहित नसेल, इंग्लंड युके हे युके आणि ब्रिटन हे वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. आता जसं की इंग्लंड, परत दुसरं युके, तिसरं ब्रिटन, ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. इंग्लंड हा देश आहे, युके हा 4 देशांचा मिळून तयार झाले. मग त्या 4 देश कोणते आहेत युके मध्ये? ब्रिटन वर लिहूया आपण. तर लक्षात ठेवायची ट्रिक काय? ईस्ट, बरोबर, ईस्ट, वेस्ट, साऊथ आणि नॉर्थ, ह्या सगळ्यांची आपल्याला दिशा माहित आहे. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे पण माहित आहे. काय ईस्ट, वेस्ट, साऊथ आणि नॉर्थ, प्रत्येकाचं इनिशियल आपल्याला माहित आहे. ठीक आहे. हे आपण लिहिलं EWSN. तर ह्याच्यावरून देश तयार होतं. ई वरून आहे ते इंग्लंड, बरोबर. डब्ल्यू वरून तयार होतं ते वेल्स. ठीक आहे, वेल्स कंट्री. ठीक आहे. त्याच्यानंतर एस वरून होतं ते स्कॉटलँड. एस वरून काय होतं? स्कॉटलँड. आणि एन वरून होतं ते नॉर्थ आयर्लंड. ह्या 4 पासून जे तयार झालं ते काय? युनायटेड किंगडम. ओके. आणि आता जे ब्रिटन, आता तुम्ही म्हणताल ब्रिटन काय? तर ब्रिटन फक्त ह्या तिघांपासून तयार होतं. कळलं? युके म्हणजे काय म्हणू शकतो आपण? तर युके म्हणजे ब्रिटन प्लस नॉर्थ आइसलँड. म्हणजेच ब्रिटनमध्ये फक्त हे 3 येतात, युके मध्ये हे 4 येतात. आलं लक्षात? हा त्यातला बेसिक फरक आहे. तर आता पुढे बघूयात आपण. तर आपण ब्रिटनकडून काय घेतलं? तर साहजिकच संसदीय पद्धत काय असणार आहे? संसदीय पद्धत आपण त्यांच्याकडून घेतली आहे. मंत्रिमंडळ 100% त्यांच्याकडूनच घेतले असणार. पंतप्रधान पद काय आपण कुणाकडून घेतलं? आपण घेतलं इंग्लंडकडून. पंतप्रधान घेतलं इंग्लंडकडून. राष्ट्रपती आपण घेतले 1935च्या कायद्याने. आणि उपराष्ट्रपती पद जे आहे, उपराष्ट्रपती पद, ते आपण घेतले अमेरिकेकडनं. लक्षात असू द्या, उपराष्ट्रपती अमेरिका. परत इंग्लंडकडून आपण घेतलं ते काय? पंतप्रधान हे पद घेतलं, प्लस मंत्रिमंडळ पण घेतलं. आणि राज्यपाल हे पद आपण, राष्ट्रपती हे पद कुणाकडनं घेतलं आपण? तर 1935चा कायद्यातून घेतलं. तर पुढं एकेरी नागरिकत्व आपण जे स्वीकारलंय ते दुहेरी नागरिकत्व स्वीकारलं नाही. दुहेरी नागरिकत्व कुठं आहे? अमेरिकेत आहे. दुहेरी नागरिकत्व आणि एकेरी नागरिकत्वाचा काय फरक आहे? तर दुहेरी नागरिकत्व म्हणजे काय? तर अमेरिका, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, त्याच्या अंडरमध्ये 50 राज्य आहेत. तर तिथं जे नागरिकत्व दिलं जातं ते 2 पद्धतीचं, की बाबा तुम्ही USA नागरिक आहात, त्याचबरोबर वॉशिंग्टन DCचं पण नागरिक आहात. कळलं का? मग वरचं सेम राहतं, खालचं राज्याचं नागरिकत्व चेंज होत राहतं प्रत्येकाचं वेगवेगळ्या राज्यानुसार. तसं भारताचं नाहीये. भारतात नागरिकत्व देताना आपण इंग्लंडकडून स्वीकारलं एकेरी नागरिकत्व. जसं की आपण भारताचे नागरिक आहोत. मग इथं कुठंच उल्लेख होत नाही आपण महाराष्ट्राचे नागरिक आहोत. जसं अमेरिकेत असतं, की तुम्ही अमेरिकेचे तर आहात, प्लस वॉशिंग्टन DCचे आहात, न्यूयॉर्कचे आहात. हे जे आहे ते दुहेरी नागरिकत्व आलं. पण आपण जे स्वीकारलंय ते एकेरी नागरिकत्व, ते स्वीकारले आपण इंग्लंडकडून. तसंच हे जे स्पीकर, लोकसभेचे जे स्पीकर आहेत, अध्यक्ष आहेत, ह्याचं आपण कुणाकडनं स्वीकारलं? ज्या अर्थी आपण लोकसभा राज्यसभा त्यांच्याकडून स्वीकारलं संसदीय पद्धत. त्याच्यामुळं जी पद आहेत ते आपण कुणाकडनं स्वीकारले असणार? इंग्लंडकडून. आलं लक्षात? अमेरिका, मगाशी बघितलं मूलभूत हक्क कुणाकडनं आपण घेतले? अमेरिकेकडून घेतलं. न्यायिक पुनर्विलोकन, न्यायिक पुनर्विलोकनचा अर्थ काय? आपण बघतो की आता आपण पहिल्यांदा तालुका कोर्टात जातो, तिथला निर्णय आपल्याला मान्य नसेल तर आपण काय करतो? जिल्हा कोर्टात जातो. जिल्ह्याचा मान्य नसेल तर आपण काय करतो? हायकोर्टामध्ये त्याला दाद देतो. आणि हायकोर्टाच्या विरोधात आपण काय करतो? सुप्रीम कोर्टात. सुप्रीम कोर्टाच्या पण विरोधात आपण कुणाकडे जातो? राष्ट्रपतीकडे. ही जी प्रोसेस आहे, एकाचं मान्य नसेल तर पुढं पुनर्विलोकन, त्याला म्हणायचं न्यायिक पुनर्विलोकन, ते आपण कुणाकडून घेतलं? अमेरिकेकडून घेतलं. तसंच राष्ट्रपतीवरील महाभियोग. आता बघा, ही तर गोम आहे. काय गोम आहे? तर राष्ट्रपती हे पद कुठून घेतलं आपण? 1935च्या कायद्यातून घेतलं. 1935च्या कायद्यातून राष्ट्रपती पद, राष्ट्रपतीचा महाभियोग कुठून घेतला? तर अमेरिकेकडून घेतला राष्ट्रपतीचा. ओके. प्लस उपराष्ट्रपती पद इथून घेतलं.
सर्वोच्च न्यायालयाची स्वातंत्र्यता हे आपण इथे घेतलं. म्हणजे आपलं सर्वोच्च न्यायालयाला आपण अधिकार दिलेत ते USA प्रमाणे दिलेत. ठीक आहे. आता आयर्लंड, सगळ्यात महत्वाचं आयर्लंड कडून आपण घेतलं DPSP. ओके. राष्ट्रपती पदाची जी निवड असते ती पद्धत आपण कुठून घेतली? आता बघा, राष्ट्रपती पद आपण कुठून स्वीकारले? 1935च्या कायद्यातून. राष्ट्रपतीची निवड पद्धत आपण कुठून घेतली? तर आयर्लंड कडून घेतली. ठीक आहे. आयर्लंड कडून निवडीची पद्धत. आणि महाभियोग प्रक्रिया आपण कोणाकडनं घेतली? तर ती घेतली अमेरिकेकडून. आलं लक्षात? ओके. हे महत्वाचं आहे. DPSP प्लस राष्ट्रपतीची अप्रत्यक्ष निवड प्लस राज्यसभेसाठी राष्ट्रपतींकडून 12 सदस्यांची नियुक्ती. म्हणजेच काय, राज्यसभेसाठी अप्रत्यक्ष जी पदं निवडली जातात. आता राज्यसभेसाठी अप्रत्यक्षपणे कोणाकोणाची निवड जातात? लास्ट लक्षात ठेवा, LASS. L वरून लिटरेचर म्हणजे साहित्य, A वरून म्हणजे काय, आर्ट म्हणजे काय, कला. हे लिटरेचर म्हणजे साहित्य, कला. S वरून काय रे? एक तर सायन्स आणि दुसरा आहे सोशल वर्क. ओके. सामाजिक सेवा आणि सायन्स. हे लास्ट, हे राज्यसभेसाठी. आणि विधानसभेसाठी पण, विधान परिषदेसाठी पण अप्रत्यक्ष पद्धतीने निवड होती. त्याच्यामध्ये काय असतं, लास्ट तर असतंच पण एक वाढतं, त्याच्या पुढे फक्त C जोडायचा, तो होतो क्लास. मग C म्हणजे काय रे? तर तो आहे सहकार क्षेत्र, कोऑपरेटिव्ह सेक्टर, कोऑपरेटिव्ह. ते कशात होतं? विधान परिषदेत. विधान परिषदेत. आणि राज्यसभेमध्ये फक्त लास असतं. ठीक आहे. अप्रत्यक्ष पद्धत. मग ती कुठून घेतलंय आपण? आयर्लंड कडून घेतलं. मग आयर्लंड कडून आपण काय काय घेतलं? आयर्लंड कडून आपण सगळ्यात पहिल्यांदा घेतलं ते काय घेतलं? DPSP. ओके. मार्गदर्शक तत्वे घेतली. परत आपण काय घेतलं? राष्ट्रपती पदाची अप्रत्यक्ष पद्धत म्हणजे निवड पद्धत. निवड पद्धत आपण कोणाकडून घेतलं? आयर्लंड कडून घेतली. महाभियोग प्रक्रिया कोणाकडून घेतली आपण? अमेरिकेकडून घेतली. आणि प्लस आपण तिसरं काय बघितलं? जे 12 सदस्यांची जी नियुक्ती होती, म्हणजे 250 सदस्य आपण राज्यसभेला देतो, त्याच्यापैकी 238 सदस्यांची निवड प्रत्यक्ष पद्धतीने होती आणि 12 हे लास्ट मधले लिटरेचर, आर्ट्स, सायन्स आणि सोशल सायन्स, म्हणजे सोशल वर्क. तर ही 12 सदस्यांची निवड आपण आयर्लंड कडून घेतलेली आहे. आता पुढं कॅनडा. मगाशी पण बघितलं, कॅनडाकडून आपण काय घेतलंय? संघराज्य पद्धत. संघराज्य पद्धत काय आहे रे? संघराज्य म्हणजे तुम्ही एक केंद्र म्हणून तर आहात, प्लस राज्य त्याच्यामध्ये सेपरेट केले. तर ती पद्धत कुणाची आहे? कॅनडाची आहे. आलं लक्षात? तर ती पद्धत आपण कॅनडाकडून घेतली. मग तुम्ही म्हणसाल मग USA मध्ये पण अशी पद्धत आहे, मग USA कडून का नाही आपण घेतली? प्रश्न पडू शकतो. राईट. तर इथं येतं ते दुहेरी नागरिकत्व आणि एकेरी नागरिकत्व. तर कॅनडाने काय केलंय? कॅनडाने नेहमी प्रभावी काय ठेवलंय? केंद्रच ठेवलंय. राज्याला अधिकार दिलेले नाहीत. तसं अमेरिकेचं उलट आहे. अमेरिकेमध्ये तुमच्या केंद्रापेक्षा जास्त पॉवरफुल कोण आहे? स्टेट आहेत. आलं लक्षात? केंद्रापेक्षा जास्त पॉवर म्हणजे थोडक्यात आपल्या इकडचं जर उदाहरण घेतलं तर मोदीपेक्षा जर कोण श्रेष्ठ असेल तर फडणवीस असणार. तर ती सिस्टीम आहे का आपली? बिलकुल नाही. आपल्या इथं केंद्रच प्रभावी आणि ती घेतली आपण कॅनडाकडून. हो का? काय घेतलं? मजबूत केंद्रासह संघराज्य. मजबूत कोण आहेत रे? केंद्र असणार आहे. ओके. अवशिष्ट अधिकार केंद्राकडे. अवशिष्ट म्हणजेच काय? शेषाधिकार. शेषाधिकार कोणाकडे असणार आहेत? केंद्राकडे. शेषाधिकार म्हणजे काय? आता जी यादी आहे, सूची आहेत, समवर्त सूची, राज्य सूची, केंद्र सूची, बरोबर. आता ह्या सूचीमध्ये जे विषय मेन्शन नाहीत केले ते विषय कोणाकडे जाणार? तर अमेरिकेकडे काय होतं? ते विषय जातात राज्याकडे. आपल्याकडे तसं नाही. आपल्याकडे ते जातात केंद्राकडे. ते कुणाकडून घेतलंय आपण? कॅनडाकडून घेतलंय. कुणाकडून घेतलंय? कॅनडाकडून घेतलंय. परत राज्यपाल. राज्यपालाची नियुक्ती म्हणजेच राज्यपाल हे पद आपण कुणाकडून घेतलंय? त्याची नियुक्ती ही कुणाकडून घेतली? आपण कॅनडाकडून घेतलंय. म्हणजे बघा, संघराज्य आपण जे स्वीकारलंय ते कुणाकडून? कॅनडाकडून. केंद्र प्रभावी कुणाकडून स्वीकारलं? कॅनडाकडून. ठीक आहे. शेषाधिकार कुणाकडे असणार आहेत? केंद्राकडे असणार. ते पण कोणाकडून घेतलंय? कॅनडाकडून. ठीक आहे. ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया आपण मग असेच काय बघितलं? अख्ख्या जगाच्या त्या कोपऱ्यात आहे, त्याच्यामुळे त्यांना सगळे समान असणार. समवर्त सूची ही कोणाकडून आपण घेतली आहे? तर ऑस्ट्रेलियाकडून घेतली आहे. समवर्त सूची. हे बघा, समवर्त सूची. दुसरं
व्यापार आणि वाणिज्य स्वातंत्र्य. व्यापार आणि वाणिज्य करण्याचं जे स्वातंत्र्य आहे ते पण कोणाकडून घेतलंय आपण? केंद्राकडून, सॉरी, ऑस्ट्रेलियाकडून घेतलंय. परत दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक, मगाशी जो प्रश्न विचारला होता, दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक आपण इंग्लंडकडून घेतली. इंग्लंडकडून नाही तर ती कुणाकडून घेतली आपण? ऑस्ट्रेलियाकडून घेतली आहे. आता ऑस्ट्रेलियाकडून काय काय घेतलं आपण? तर सगळ्यात पहिल्यांदा काय घेतलं आपण? समवर्त सूची. सम, ओके. सम म्हणजे काय? सेम. तसंच इथं पण बघा, दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक. संयुक्त म्हणजेच काय? सम म्हणजे एकत्र, एकत्र बैठक. ही पण कुठून घेतली आपण? ऑस्ट्रेलियाकडून घेतली. लक्षात? आता किंवा असं लक्षात ठेवू शकतो, संयुक्त बैठक म्हणजे काय? एकत्र बैठक. आपण ऑस्ट्रेलियाचं काय फेमस आहे? कांगारू आहे. तर कांगारू काय करतं? त्याचं पिलू पण पोटातच असतं आणि ती पण तिथंच असतं. संयुक्त बैठक म्हणजे काय? तो पण तिथंच आहे आणि बाळ पण तिथंच आहे. म्हणजे एकाच जागी दोन बैठक व्यवस्था. ते कुणाकडून घेतले आपण? ऑस्ट्रेलियाकडून घेतले. आलं लक्षात? ओके. जर्मनी, ओके. वायमर सत्ता कुठं होती? जर्मनी. तर जर्मनीमध्ये सगळ्यात महत्वाचं आणीबाणी, आणीबाणीचे अधिकार हे आपण कुठून घेतलंय? जर्मनीकडून घेतलंय. आणीबाणी जर्मनी. कारण बरोबर, कारण ज्या वेळेला आपला आणीबाणीचे अधिकार आपण कोण घेतलं? जर्मनीकडून घेतले. तसंच आता रशियाकडून काय घेतलं? मूलभूत कर्तव्य, मूलभूत हक्क कोणाकडून घेतलेत? जर्मनीचा हिटलर ज्या वेळेला होता त्यावेळेला आणीबाणी वगैरे त्यांनी लावली होती, म्हणून आणीबाणीचे अधिकारी आपण तिथून घेतले. आता रशियाकडून आपण काय घेतलं? मूलभूत कर्तव्य, मूलभूत हक्क आपण घेतलं अमेरिकेकडून. डीपीएसपी आपण कोणाकडून घेतले? आयर्लंडकडून. आणि मूलभूत कर्तव्य आपण जे घेतले ते रशियाकडून घेतले. मूलभूत कर्तव्याचं कलम कोणता आहे? कलम 51A. किती आहेत मूलभूत कर्तव्य? 11 आहेत. आधी किती होती? 10 होती, बरोबर. आणि परत 42व्या घटना दुरुस्तीने 11वं ऍड झालं. बरं, डीपीएसपी साठी, सॉरी डीपीएसपीच म्हणतो, मूलभूत कर्तव्यासाठी हे कुठली समिती स्थापन केली? ती स्वर्ण सिंह समिती. त्याच्या शिफारसीने आपण काय केलं? ऍड केलं, बरोबर. मूलभूत कर्तव्य आधी 10 केले होते, परत 11वं ऍड केलं. 11वं कोणतं आहे? 11वं, ओके. जे 6 ते 14 वयोगटातली जी मुलं आहेत त्यांना शिक्षण देण्याचं कर्तव्य कुणाचं आहे? तर पालकांचं आहे, बरोबर. ते पालकांचं आहे. तर 42व्या घटना दुरुस्तीने मूलभूत कर्तव्य ऍड केली आणि 11वं जे आहे ते 86व्या घटना दुरुस्तीने ऍड केलं, बरोबर. 86व्या घटना दुरुस्तीने 3 कलम इकडे तिकडे झाली, जी सगळी शिक्षणाच्या रिलेटेडच होती. आता हे झालं रशियाचं झालं. आता रशियाकडून आणखी काय घेतलं? पंचवार्षिक तत्व. जी पंचवार्षिक योजना होत्या त्या आपण कोणाकडून घेतल्या? रशियाकडून घेतल्या. ठीक आहे, रशियाकडून मूलभूत कर्तव्य आणि पंचवार्षिक योजना ह्या दोन गोष्टी आपण घेतल्या. पुढं फ्रान्सकडून फ्रान्स म्हणजेच काय? फ्रेंच राज्यक्रांती. मग फ्रेंच राज्यक्रांतीतून आपण जी तत्व घेतली ती कोणती आहेत? स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. ठीक आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता. हे आपण कुठून घेतली आहे? बघा, फ्रान्सकडून आपण घेतलं स्वातंत्र्य, समता, बंधुता. जे आपण कशात मेन्शन केलंय? आपल्या प्रस्तावनेत केलंय. ठीक आहे. उद्देशिक आपण म्हणतो आपण प्रस्तावनेला. आता जपान. मग अशा प्रश्नाचं उत्तर, कायद्याने स्थापित प्रक्रिया ही USA कडून नाही घेतली, हे आपण घेतली आहे जपानकडून एकच गोष्ट घेतली, ती पण लक्षात ठेवा. काय? प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ. प्रोसिजर कशाने इस्टॅब्लिश झाली? लॉने, म्हणजे कायद्याद्वारे प्रस्थापित पद्धत किंवा प्रक्रिया ही आपण घेतली आहे जपानकडून. आता दक्षिण आफ्रिका. आपण ज्या घटना दुरुस्त्या आपण म्हणतोय, पहिली घटना दुरुस्ती, 42व्या घटना दुरुस्ती, 73व्या घटना दुरुस्ती पंचायत राजसाठी झाली आहे. ठीक आहे, 42व्या घटना दुरुस्तीला आपण ह्या मोदी काळामध्ये आपण मॅक्सिमम 42व्या घटना दुरुस्ती, कारण त्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतो, कारण जवळजवळ कॉन्स्टिट्यूशन मधल्या भरपूर कलमांमध्ये बदल करण्यात आला. ठीक आहे, म्हणून ह्याला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतो.
ही जी घटना दुरुस्तीची जी पद्धत जी आपल्या घटनेत दिली 368 कलम, तर ती जी पद्धत आहे आपण ती घेतली दक्षिण आफ्रिकेकडून. दक्षिण आफ्रिकेकडून घेतली घटना दुरुस्ती करण्याची पद्धत. परत राज्यसभा सदस्यांची निवड पद्धत. ठीक आहे. आता हे बघा कुठे गेलं राज्यसभेत जे 12 सदस्यांची निवड. ओके, हे दिसतंय. राज्यसभेसाठी अप्रत्यक्ष जी नियुक्ती आहे ती कुठून घेतली? आयर्लंड कडून घेतली. आणि राज्यसभेसाठी जी 238 पदांची प्रत्यक्ष पद्धतीने जी निवड आहे ती आपण कोणाकडनं घेतली? दक्षिण आफ्रिकेकडनं. म्हणजे राज्यसभेत जागा किती आहेत? 250. 250 पैकी प्रत्यक्ष किती? 238 आणि 12 अप्रत्यक्ष. तर 238चं जे आहे ते कोणाकडून घेतलं आपण? दक्षिण आफ्रिकेकडून. आणि जे 12 अप्रत्यक्ष आहे तो कोणाकडून घेतलं? आयर्लंड कडून. आणि आयर्लंड कडून आणखी काय घेतलं आपण? DPSP घेतलंय. आलं लक्षात? आणि राष्ट्रपतीची पण निवड त्यांच्याकडनंच घेतली अप्रत्यक्ष. म्हणजे अप्रत्यक्ष जी निवड आहे हो का, आणि 12 सदस्यांची पण अप्रत्यक्ष, ती सगळं आयर्लंड कडून घेतलंय. दक्षिण आफ्रिकेकडनं कळलं. आता सगळ्यात महत्वाचं ह्याच्यातून मॅक्सिमम गोष्टी आपण ह्याच्यातून घेतल्यात 1935च्या कायद्यातून. जसं की राज्यपाल पद, राष्ट्रपती पद, बरोबर. हा, आता ही पण लक्षात ठेवायची गोष्ट आहे. राज्यपाल पद हे आपण 1935च्या कायद्याने घेतलंय. राज्यपाल पदाची नियुक्ती कशी करायची हे आपण कुठून घेतलंय? कॅनडाकडून घेतलंय. आलं लक्षात? संघीय रचना, संघराज्य पद्धत कुठून घेतली आपण? कॅनडाकडून घेतलंय. प्रभावी संघ, पण संघराज्य रचना कुठून घेतलंय? 1935च्या कायद्यातून घेतलंय. लोकसेवा आयोग, RBI ची स्थापना, या सगळ्या गोष्टी आपण काय घेतलंय? 1935च्या कायद्यातून घेतलंय. ठीक आहे. आता ह्या गोष्टी फक्त बघून घ्या. हे आपण सगळंच बघितलंय. मूलभूत अधिकार अमेरिका, मूलभूत कर्तव्य रशिया, मार्गदर्शक तत्व आयर्लंड, संसदीय इंग्लंड, समवर्ती आपण बघितलं इकडं ऑस्ट्रेलिया, आणीबाणीचे अधिकार आपण कुठून घेतलेत? जर्मनी. ओके, USSR कडून काय घेतलं? मूलभूत कर्तव्य घेतलं. कायद्याने स्थापित प्रक्रिया ही कुठून घेतली? जपानकडून. स्वातंत्र्य, समता, बंधुता कुठून घेतली आपण? फ्रान्सकडून. ओके, ही आणि प्रभावी केंद्र कॅनडा. आणि घटना दुरुस्तीची प्रक्रिया आपण कुणाकडून घेतली आहे? दक्षिण आफ्रिका. राईट. आता पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते अयोग्य कथन आहे ते ओळखा. आता HVR अय्यंगार हे संविधान सभेचे मुख्य आरेखक होते. परत SN मुखर्जी हे संविधान सभेचे सचिव होते. प्रेम बिहारी नारायण रायजादा हे भारतीय संविधानाचे सुलेखनकार होते. ह्याच्यात फक्त तिसरं स्टेटमेंट बरोबर आहे. पहिले 2 स्टेटमेंट चुकीचे आहेत. त्यांनी काय केलंय? आदला बदल केले. SN मुखर्जी हे काय होते? संविधानाचे मुख्य आरेखक होते. मुख्य आरेखक होते कोण? SN मुखर्जी. आणि अय्यंगार जे होते ते संविधान सभेचे सचिव होते. ओके, हे अय्यंगार आहेत ना, ते काय होते? सचिव होते. दुसरं एक इथं लक्षात घ्यायचा पॉइंट काय आहे? HVR अय्यंगार जे आहेत आणि जे मसुदा समितीतले अय्यंगार आहेत ते वेगळे आहेत. सचिव कोण होते? अय्यंगार होते. HVR अय्यंगार. ठीक आहे. आता ह्याच्याबद्दलची माहिती बघूया. थोडं मोठं करतो. बघा, जे मूळ हस्तलिखित होतं, जी आपली घटना जी लिहिली त्याचं जे मूळ हस्तलिखित जी कॉपी होती ते त्याचा आकार, ठीक आहे, एवढं डिटेलमध्ये येणार ना. पानं विचारू शकतात जर त्यांना विचारलं. 251 पानं, 250च्या पुढे एक पान, असं लक्षात ठेवा. 250 पानं लिहिली, प्रस्तावनेचं एक पान ऍड झालं. ठीक आहे, 250 आणि प्रस्तावनेचं एक पान, असं 251 पाने. ठीक आहे, 251 पाने प्लस एकूण वजन 4.5 किलो, म्हणजे 3.75 किलो एकूण. हे कालावधी किती लागला? लेखनासाठी सुमारे 6 महिने. आता 2 कॉपी तयार झाल्या. एक काय होती? इंग्लिशमध्ये, दुसरी हिंदीमध्ये. आता इंग्लिशमध्ये जे होते ना ते बघा, प्रेम बिहारी नारायण रायजादा. ठीक आहे, रायजादा. आता इंग्लिशमध्ये जो शब्द आहे रायझन, इंग्लिश वोकॅबमध्ये वगैरे असतं रायझन वगैरे, तर रायझन वरून लक्षात काय घ्या की इंग्लिश. आणि हा वैद्य, वसंत कृष्ण वैद्य.
वैद्य पण कसं आपलं इंडियन शब्द आहे. तर ही जी आहे तो हिंदी वैद्य. आणि प्रेम बिहारी नारायण रायजादा किंवा त्यांना सक्सेना, हे काय झालं, इंग्लिश हस्तलिखित त्यांनी तयार केलं. अरे जी चित्राची जी सजावट होती ती नंदलाल बोस आणि त्यांच्या टीमनं केली. खरं जर नाव असेल तर नंदलाल बोस यांचंच घ्यायचं. आणि त्यांची टीम होती, त्यांचे शिष्य वगैरे, त्यांनी मग ते तयार केलं होतं. प्रत्येक पानाची चित्र सजावट करण्याची जबाबदारी, हा आता हे जे होते चित्र सजावट म्हणजे नंदलाल बोस, हे कुठले होते तर शांतिनिकेतन. ठीक आहे, शांती निकेतन. तर त्यांच्या विद्यार्थ्यांनी या कामात सहभाग घेतला. प्रत्येक पानाची बॉर्डर डिझाईन केली, एक पानाची बॉर्डर तयार केली, मग परत तिथं ते लिहिलं गेलं. ओके, ही अशी डिझाईन आहे बघा प्रत्येक पानाची. परत राज्यघटनेत जेवढे भाग आहेत 22 भाग होते त्या काळात, म्हणजे सुरुवातीला. तर ह्या 22 भागाच्या सुरुवातीला त्यांनी काय केले, नेहमी प्रत्येक पानाच्या आधी, भागाच्या सुरुवातीच्या आधीचं पान त्यांनी काय केलं, चित्र, स्वतंत्र चित्र काढले, स्पेशल चित्राचं पान. आलं लक्षात? आता ही जी चित्र रेखाटली गेली ना, ते बघा. ही चित्र राम, लक्ष्मण, सीता, ओके, हिंदू धर्म, गौतम बुद्ध, बौद्ध धर्म, महावीर, जैन धर्म, गुरु गोविंद सिंग, शीख धर्म, सम्राट अकबराचं पण होतं, ठीक आहे, अकबर, ओके, मुस्लिम धर्म, छत्रपती शिवाजी महाराज, ठीक आहे, परत राणी लक्ष्मीबाई, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, ह्या सगळ्यांची चित्र होती त्याच्यावर. विचारू शकतात आपण, अकबर वगैरे नाकारू शकतो, ठीक आहे, किंवा छत्रपती शिवाजी महाराज, तुम्हाला वाटेल छत्रपती शिवाजी महाराजांचं काय, तर भारत नाही, भारताच्या बाहेर त्यांचं कार्य आहे, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामुळं हे 100% बाहेरच्या देशांमध्ये जर त्यांचं पुतळं जर उभारत असतील तर हे तर भारत आहे. ओके, सम्राट अकबर ह्याचे पण चित्र आहे, चुकून औरंगजेब वगैरे देतील नाही, सम्राट अकबर. आता ही जी चित्र काढायची जी संकल्पना होती, हे एवढ्या सगळ्यांची जी चित्र काढली, ही संकल्पना कोणाची होती, अमित शहाची. कोणाची होती, अमित शहा. अमित शहा नाही, त्याच्यावरून लक्षात काय ठेवायचं, के टी शहा, ठीक आहे, के टी शहा. परत नंदर, हे नाव काय लक्षात ठेवायची गरज नाही, ठीक आहे, नंदलाल बोस यांचं हे, नंदलाल बोस फक्त लक्षात, चित्र कोणी काढली, नंदलाल बोस. ओके, ही अतिरिक्त माहिती बघून घ्या. राज्यघटना स्वीकारली कधी, आपण मगाशी बघितलं 26 नोव्हेंबर 1949 ला स्वीकारली. अंमलात कधी आणली आहे, 26 जानेवारी 1950, बरोबर. मूळ राज्यघटनेमध्ये भाग किती होते, 22 भाग, आता 24 आहेत, ठीक आहे. भाग 4A ऍड झाला, 14A पण ऍड झाला, 42व्या घटना दुरुस्तीने दोन्ही भाग ऍड झालेत. कलम किती होती, 395. ही माहिती लय महत्वाची आहे, एवढं लक्षात ठेवा. मूळ घटनेमध्ये भाग किती, 22 भाग, एकूण कलम किती, 395 कलम, अनुसूच्या किती, 8 अनुसूच्या, ठीक आहे. आता ठीक आहे, मूळ, हा, आता हे त्याचे विचारलं होतं कुठल्या सभेचं कोण अध्यक्ष वगैरे होतं, तात्पुरता अध्यक्ष ह्याचं कोण होतं, सच्चिदानंद सिन्हा. कोण होतं, सच्चिदानंद सिन्हा. मला सांगा की जो आपण म्हणतो, आपल्यात म्हणलं जातं सुख हे चिरंतर आहे का रे, नाहीये. हे काय असतं, तात्पुरतं असतं. ओके, म्हणजे सुख म्हणजे काय, आनंद, सच्चा आनंद म्हणतो ना आपण, सच्चा आनंद ही काय असतो, परमनंट असतो का, नसतो. सच्चा आनंद म्हणजे काय, सच्चिदानंद. मग सच्चिदानंद आहे हे काय, पहिल्या बैठकीत, ओके, आता ठरलं बाबा संविधान सभा इथून पुढे चालू, पहिली बैठक, मग काय होणार आहे, तात्पुरतं एक अध्यक्ष द्यावा लागणार, तर ते तात्पुरता अध्यक्ष कोण होतं, सच्चिदानंद सिन्हा. पहिली बैठक कधी भरली, 9 डिसेंबर, ठीक आहे, 9 डिसेंबर 1946, स्वातंत्र्य भेटायच्या आधी. संविधान सभा कुणाच्या शिफारसीने सुरू झाली माहित आहे, नाही, मोदी. एक कमिशन आलं आधीच 6 महिने, क्रिप्स पण नाही, क्रिप्स आली 1942 ला. हे होतं कॅबिनेट मिशन प्लॅन, कॅबिनेट मिशन प्लॅन. त्याच्यात
सदस्य कोण होता? क्रिप्स होता. ठीक आहे. ओके, ती पण प्रश्न आलाय, ती पुढे बघूयात आपण. आता तात्पुरतं अध्यक्ष कोण होतं? तर सच्चिदानंद सिन्हा. कायमस्वरूपीचे अध्यक्ष कोण होते? राजेंद्र प्रसाद. ठीक आहे, राजेंद्र प्रसाद संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष. उपाध्यक्ष बघा कोण आहेत? एच.सी. मुखर्जी. एच.सी. मुखर्जी. उपाध्यक्ष. उपाध्यक्ष दोन भेटले. कोण कोण? एक एच.सी. मुखर्जी आणि दुसरे भेटले ते व्ही.टी. कृष्णमाचारी. व्ही.टी. कृष्णमाचारी. हे दोन, मुखर्जी आणि कृष्णमाचारी. आलं लक्षात? आता घटनात्मक सल्लागार बी.एन. राव. घटनात्मक सल्लागार ह्यालाच आपण म्हणतो कायदेशीर सल्लागार. एक विद्वान वकील होते ते. म्हणजे कायदा कशा पद्धतीने करायचा किंवा कसं लिहायचं ह्याचे जे घटनात्मक जे सल्लागार होते ते कोण होते? बी.एन. राव होते. ठीक आहे. तात्पुरते अध्यक्ष, कायमस्वरूपीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद. परत उपाध्यक्ष दोन भेटले, एक कृष्णमाचारी आणि दुसरे एच.सी. मुखर्जी. एच.सी. मुखर्जी आपल्याला माहित आहे, कृष्णमाचारी आपण विसरतो, लक्षात ठेवायचं. परत घटनात्मक सल्लागार कोण? बी.एन. राव. त्यांनी पहिल्यांदा एक प्रारंभिक मसुदा कसा असावा हे जी रूपरेषा जी दिली ना, ते बी.एन. राव. ठीक आहे. परत मसुदा समितीचे अध्यक्ष ते होते आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांना मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, बरीचशी कॉन्ट्रोवर्सी होती लोकांची की बाबा बरेच जण म्हणतात की घटना आंबेडकरांनी लिहिली आणि बऱ्याच जणांचं म्हणणं येते की आंबेडकरांनी काही एकट्याने लिहिली का? ओके, बरोबर आहे, आंबेडकरांनी काही एकट्याने लिहिलेली नाहीये. आणि आपण हे पण जे म्हणणं आहे की आंबेडकरांनी लिहिली, आपण लिहिली ही चुकीच आहे. पण घटनेचे शिल्पकार आपण आंबेडकरांनाच म्हणतो. का म्हणतो? तर एक शिल्प असतं, त्याला जो आकार द्यायचं काम असतं की बाबा डोकं डोक्याच्या जागेवर, हात हाताच्या ठिकाणी, ओके, केस केसाच्या ठिकाणी, ही जी शिल्प घडवताना ज्या काही कलाकृती असते, ठीक आहे, त्याचं जे वटवण्याचं काम आहे ना, ते आंबेडकरांनी केलं. कुठलं कलम कुठं पाहिजे, कुठला भाग कुठं पाहिजे. ओके, जर संघराज्य हे जर शेवटी ठेवलं असतं, सिटीजन हे जर परत लास्टलाच ठेवलं असतं, मूलभूत कर्तव्य आधी घेतली असते, मूलभूत हक्क नंतर दिले असते. येतं का लक्षात? ही जी सिस्टमॅटिक आहे, त्याच्यानंतर जे 299 सदस्य होते त्यांनी परत प्रश्न विचारले मसुदा समितीला, हे कलम हितच का ठेवलं? त्यावेळेला जे अध्यक्ष म्हणून जे सगळ्यांची उत्तर आहेत ते कोणी दिली होती? आंबेडकरांनी दिली होती. म्हणून ह्या मसुदा समितीचा अध्यक्ष असणं हे त्या मानाने एक मोठा टास्क होता. म्हणून असं म्हटलं जातं घटनेचं जे शिल्पकार आहे, कारण कुठलं कलम कुठल्या जागेवर ठेवायचं, व्यवस्थित पोझिशनला ठेवणं पण गरजेचं असतं. म्हणून आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचं शिल्पकार म्हटलं जातं. ते आपण किंवा लोक म्हणत नाहीत, की त्यांना ते तेव्हापासून असंच म्हटलं जातं. ठीक आहे. परत मुख्य चीफ, मुख्य आलेखक. ठीक आहे, मुख्य आलेखक. आता जो प्रश्न होता तो ह्याच्यावर होता, ते कोण आहेत? एस.एन. मुखर्जी. एस.एन. मुखर्जी. बघा, एच.सी. मुखर्जी वेगळे आहेत आणि एस.एन. मुखर्जी वेगळे आहेत. आलं का लक्षात? मुख्य जो जो मसुदा जो तयार केला, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? आंबेडकर. पण जो मुख्य मसुदा, अंतिम मसुदा जो तयार कोणी केला तो होता एस.एन. मुखर्जी. परत प्रेम बिहारी रायजादा हस्तलिखितामध्ये लिहिलं. नंदलाल बोस मुख्य चित्रांकन प्रमुख होते ते. ओके, हे काय गरज नाही. राम मनोहर सिन्हा. आता मसुदा समितीचे सदस्य किती होते? 7 सदस्य होते. बरोबर, 7 सदस्य. अध्यक्ष कोण होते? आंबेडकर होते. ठीक आहे, आंबेडकर. त्याच्यानंतर बघा, अय्यंगार, परत अय्यर, मुन्शी, मोहम्मद सादुल्ला, परत सगळ्यात पहिल्यांदा मित्तर होते, त्यांचं निधन झालं. सॉरी, निधन नाही, त्यांचं वय जास्त होतं, त्याच्यामुळं त्याच्या जागी कोण आलं? एन माधवराव आले. कोण आलं? एन माधवराव. आणि परत डीपी ख्यातन होते. पबजी खेळत असेल तर डीपी गन होती, बरोबर, डीपीने ती एक्सपायर झाला असं लक्षात ठेवा. आणि डीपीच्या ऐवजी टीटी कृष्णमाचारी. टीटी आपण इंजेक्शन घेतो, डीपी मुळे काय झालं?
थोडं जखमी झाला आणि त्याच्यामुळे टीटीचं इंजेक्शन लावलं असं लक्षात ठेवा. सदस्य लक्षात राहतील, नसेल तर ट्रिक सांगतो. SMAARK काय तयार होतंय? स्मारक होतं का तयार? स्मारकचं स्पेलिंग काय बरोबर आहे का? सॉरी, SRK, SMAA आणि RAK. 1 2 3 4 5 6 7. यस वरून कोण? सादुल्ला. यस. परत यम वरून कुठं मुंशी? मुंशी बरोबर. यस. परत यम डबल ए वरून घ्या, आंबेडकर घ्या. परत अय्यंगार घ्या बरोबर. SMAA. परत आर वरून कोण आले? माधवराव आले बरोबर का? माधवराव. परत परत ए आले, म्हणजे परत काय आले? अय्यर आले. आणि परत लास्टला कोण आले? के टीटी कृष्णमाचारी. स्मारक म्हणजे मसुदा समिती सदस्य कोण होते? स्मारक. मसुदा समितीतल्या 7 सदस्यांचं काय बांधलं आपण? स्मारक बांधलं. लक्षात ठेवायला सांगतोय. ठीक आहे, स्मारक आलं. भरपूरदा प्रश्न विचारला ह्याच्यावर, रिपीट प्रश्न असतात. महत्वाच्या तारखा परत बघूया. पहिली बैठक 9 डिसेंबर 1946. ठीक आहे, तिथे 47 पण देत आयोग. 46. मसुदा समितीची स्थापना. ओके, म्हणजे आता मला सांगा, भारत स्वतंत्र कधी झाला? 15 ऑगस्टला. हा महिना आता ऑगस्टचा चालू आहे. आणि तसंच मसुदा समितीची स्थापना कधी झाली? 29 ऑगस्टला. म्हणजे 15 ऑगस्टला 47च आहे बघा. म्हणजे स्वातंत्र्य झाल्यानंतर 14 दिवसांनी बरोबर. 14 दिवसांनी. कसं लक्षात ठेवायचं? 14 एप्रिलला काय असतं? आंबेडकरांची जयंती असते बरोबर, 14 तारीख. आणि भारत स्वतंत्र कधी? 15. म्हणजे 15 ऑगस्ट अधिक 14 किती? 29. मग आंबेडकरांचंच काय घेतलं तर आंबेडकर कोण होते? अध्यक्ष होते मसुदा समितीचे बरोबर. म्हणून मसुदा समितीची स्थापना कधी झाली? 29 ऑगस्ट. 15 अधिक 14. ठीक आहे, 29 ऑगस्ट 1947. तर संविधान सभेने कधी स्वीकार केला घटनेचा? 26 नोव्हेंबर 1949. बरोबर, स्वीकार. आणि अंमल कधीपासून? 26 जानेवारी 1950. 26 जानेवारी. स्वीकार आणि अंमल ह्याच्यात फरक आहे. ठीक आहे, जवळजवळ 2 महिन्याचा फरक आहे. सेम. संविधान लागू कधी झालं म्हणजे अंमल कधी? 26 जानेवारी 1950. आता महत्वाचे फॅक्ट्स बघूयात. संविधान सभेत एकूण सदस्य किती होते? 299. मगाशी जे म्हणलं 299 सदस्य प्रश्न विचारत होते, आंबेडकर एकटे उत्तर देत होते. ठीक आहे, तर सदस्य किती? 299. परत एकूण बैठक किती सत्र झाली? 11 सत्रे झाली. किती? 11. तर कसं, आम्ही आहे साताऱ्याचे, तर साताऱ्याला कोणता आहे? MH11. म्हणून आम्हाला हे लक्षात, सत्र किती? 11. 11 सत्र आहेत, ह्याच्यावरून आम्ही लक्षात ठेवलं. तर परत बैठकींची संख्या नाही विचारणार कोण, हे आकडा विचारू शकतात. एकूण कालावधी किती? 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. जवळजवळ 3 वर्षापर्यंत पोहोचलो होतो. 3 वर्षाला किती कमी? 12 दिवस कमी. लक्षात ठेवा, 3 वर्षाला 12 दिवस कमी. मग किती झालं? 2.11.18. आलं लक्षात? म्हणजे वर्षात महिने किती? 12. तर 3 वर्षातनं 12 कमी करायचं, एवढं फक्त लक्षात असू द्यात. आता संविधानात एकूण कलम किती? 395. आताची कलम ते वाढत असतात, हे आताची गरज नाही. त्यावेळेची किती होती? 395. मूळ मसुदा तयार करणारे कोण होते? BN राव. म्हणजेच काय? मूळ घटनात्मक सल्लागार जे कोण होते, कायदेशीर सल्लागार कोण होते? तर BN राव होते. ठीक आहे. म्हणजे संविधान मसुदा समितीचा अहवाल जे सगळ्यात शेवटचा, तो कधी असणार आहे? 4 नोव्हेंबर. ही तारीख लक्षात. मग 4 नोव्हेंबरला अंतिम मसुदा मांडलो आणि त्याचा स्वीकार कधी केला? 26 नोव्हेंबरला. 4 नोव्हेंबरला मांडला तयार होऊन. त्याच्यानंतर परत 3 बैठकी होतात आणि मग तिसऱ्या बैठकीनंतर जर पारित झाल्यानंतर 26 नोव्हेंबर 1949ला आपण काय केला? तो स्वीकारला. आपण स्वीकारला म्हणजे कोणी? संविधान सभेने
स्वीकारला. ठीक आहे. आता आपण हे परत पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात. बघायचं आता.